विश्वकर्मा विश्वेश्वर यांच्या पुण्यस्थिती जयंतीनिमित्तानं आमच्या अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रमामध्ये पूर्ण वयोवृद्ध आणि आमचे पिंपळ शेंडे उपस्थित झालेले आहे. आणखी राजूरकर साहेब आणखी त्यांच्यासोबत सर्व मित्रमंडळ आलेले आहे. आणि आमच्या अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रमामध्ये काही आलेले नव्हते, परंतु आज आमचे दाता पण आलेले आहे. जसे ठेकेदार साहेब बघेले, जसे आमचे चावळा साहेब, म्हणजे आमचे दाता पण इथे उतरलेले आहे. आणखी आमचे बाकीचे लोक आज कितीतरी वर्ष आणि आमचे पिंपळ शेंडे साहेब यांचे पण वाढदिवसानिमित्त आमच्या अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रमामध्ये आलेले आहेत. तरी आम्ही तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. असेच तुम्ही आमच्या अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रमामध्ये येत जा. आणि जे तुम्ही माझा सत्कार केलेला आहे, हे माझं नाही, हे तुमचं सत्कार आहे. एक मी निमित्त म्हणून आहे, ऐकलं की मी निमित्त म्हणून आहे. आता मी तुमच्या मनामध्ये असेल काही सामाजिक कार्य करता असेल म्हणून तुम्ही आज माझा सत्कार केलं आणि आम्हाला काही आर्थिक मदताची बी दान दिलेलं आहे. दुसरी गोष्ट केळ आणि काय आणखी चादरा आणखी काय आणखी आतमध्ये आहे ते मला माहीत नाही, बरं माझ्या वृद्ध लोकांना तुम्ही दिलेलं आहे. परंतु हे जे मी सामाजिक कार्य करत आहे ते याला खूप ताकद लागलेली आहे. ताकद अशी लागलेली आहे की जो रंजल्या गांजल्याची सेवा करत त्याच्यामध्येच आनंद आहे. तुमच्यामध्ये किती बी धन संपत्ती राहील पण त्याच्यामध्ये तुम्हाला कधी समाधान नाही. तुम्हाला एखादा मुलगा झाला त्याच्यामध्ये समाधान आहे की आहे की तुम्हाला खूप इस्टेट आहे त्याच्यामध्ये समाधान आहे की तुमची बिल्डिंग जर असेल त्याच्यामध्ये बी समाधान आहे. परंतु रोज रंजल्या गांजल्याची सेवा करेल त्याच्यामध्ये समाधान आहे. हे कहावत आहे ना. आणि जीवनामध्ये तीनच पन्न्याची किताब आहे, तीनच पन्न्याची किताब आहे, जन्म मरण आणि तुमचे कर्म. जन्म मरण हे तर तुम्हाला माहीत नाही, परंतु कर्म तर हे तुम्हाला माहीत आहे. तर कर्म असे करायचे का जेणेकरून आपण मेल्याच्या नंतर आपल्याला येऊन मोक्ष चांगली मिळाली पाहिजे. नाहीतर आज काय स्वतःसाठी तर कुणीही जगतात, स्वतःसाठी तर कुणी जगतात, पण दुसऱ्यासाठी जगाला खूप ताकद लागते. आज मी इथे जे आलेले आहे इथे काही पूर्ण जंगल होतं. इथे चोर डकेट बदमाश लपंडूस असे लोक इथे राहायचे. परंतु आता तुम्ही इथे झोपू शकता, मस्त मोकळ्या मनात बोलू शकता, मस्त मोकळ्या मनात तुम्ही राहू शकता. असं मी आज रम्य केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट ही माझ्या स्वतःच्या बळावर केलेलं आहे. जेव्हा मला ही जागा मिळाली तर तेव्हा ह्या जागासाठी मला 7 वेळ जेल कस्टडी, 6 वेळ टावर, आमर उपोषण खूप सारे केले. तिसरी गोष्ट नवऱ्याची नोकरी पण सोडली. नवऱ्याला आपण 2 वेळा जेलात टाकलेलं होतं. माझं तर सोडून द्या, लहान लहान मुलं होते, खूप समाजसेवा केली हो, परंतु त्या आठवणी कधी आम्ही विसरत नाही. आमच्या घरदार सोडले, आमच्या नोकऱ्या सोडल्या आणि आता रंजल्या गंजल्यांची आम्ही सेवा करत आहोत. हे बी रंजल्या गंजले कसे आहे, फिरणारे नागोरे, जिथे भटकले त्यांना उचलून आणायचं आणि पालनपोषण करायचं. हे लोक मी आणून आणि ते पालनपोषण करत आहे. दुसरी गोष्ट आम्हाला गव्हर्नमेंटची ग्रँट नाही. मला आताही दारोदारी जाऊन आणि भीक मागावं लागते. तुमच्या घरी जर कपडे असतील, तुमच्या घरी चादर असतील, फुटले भांडे असतील, तुमचे कपडे असतील, दुसरी गोष्ट खुर्च्या असतील, काही आणखी जर सामान फुटलं तुटलं असेल ते आमच्या वृद्धाश्रमामध्ये आणत जा आणि आम्ही त्याला चांगलं करून शाने आम्ही त्याचा स्वयंपाक करू, चांगले एमसीएल लावून शाने आम्ही त्यांना जेवण वाढू. असं पण आमच्याकडे चालत आहे. कारण की गव्हर्नमेंटचे ग्रँट नसल्यामुळे काय तर तुमचं जे टाकाऊ जे कणी राहते ते आणखी बारीक तांदूळ राहते ते आणा, आम्ही त्यांना साफसूफ करून शाने आम्ही यांना अन्न देऊ. तेच आम्ही अन्न पण खाऊ. काय आता एवढे तुम्ही लोक आलेले आहे, वृद्ध लोक, मला खूप सुंदर वाटलं. कारण की आपली जवानी गेली, परंतु आता म्हातारमध्ये आपला कसं घडणार आता हे सोचायचं. कारण की तुम्ही जर मुलाला आपल्या शिकवाल, परदेशामध्ये जर तुम्ही तुमचा मुलगा शिकून शेणी राहणार आणि तुम्ही जर एकटे राहणार, तुम्ही मुलाची आठवण करणार, बाबा रे तू केव्हा येशील. मुलगा तुम्हाला म्हणणार नाही पप्पा मैं बहुत बिजी हूँ पप्पा, अभी नहीं आऊँगी, बाद में आऊँगी. आणि जर आश्रममध्ये जर कोणी एखादा जर माझ्यासारखं राहिलं त्यांना म्हणा, मैडम जी मेरा पप्पा जर गुजर गए मैं तुमको इतना पैसा भेज दूंगा. मैडम मेरे पप्पा को दफन कर लो, मैं तुमको इतना पैसा भेज दूँ. पर बच्चा तुमच्या तोंडामध्ये, मुलगा तुमच्या तोंडामध्ये पाणी टाकायला येणार नाही. आता हेच आपली काळजी करायची का देवा, आपलं वृद्धपण कसं जाणार. कोणती सून कोणता मुलगा तुम्हाला नाही साथ देणार. हे वृद्ध लोकांची आज दशा आहे. कारण की मी पालनपोषण करते ना, माझ्याकडे असं घडलेलं आहे आणि घडत आहे. काय म्हणून आता म्हातारपणामध्ये आपल्याला तुम्हाला कसं जगायचं आहे आणि कसं आपल्याला आपलं जीवन आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे चांगल्या येवणीमध्ये, हे तुम्ही विचार करा. आणि वृद्ध लोकांना कुठे रंजाला गांजाला थोडंसं दान करा.
आपण मरतो तर का आपला 1 रुपया बी येत नाही व काय आपला 1 रुपया लावतात टिकला मरता नाही, परंतु तो बी पैसा आपल्या जवळ येत नाही. काय सिर्फ आपल्या कर्मे आपल्यासोबत येतात, कोणतंच धन आपल्यासोबत येत नाही. म्हणून तुम्ही आल्यानं आम्हाला खूप आनंद झाला. तुम्हाला कसं वाटलं आमचा आश्रम? काय मस्त वाटलं. आणि आमच्याकडे एटीजी आलेली, आम्ही एटीजी केलेला. ज्यांच्याकडे इन्कम टॅक्स असेल तर त्यांनी आम्हाला थोडंसं दान करा, आम्ही तुम्हाला एटीजीचं तुम्हाला आम्ही हे देऊ. काय हां सवलत आम्ही देऊ. काय मी कारण की आता तुम्ही मोठे मोठे लोक आहे, समजदार लोक आहे, जसं आपले हे काय हे साहेब लावडी साहेब, आता हे यांचं जर सरनेम जर ऐकतो म्हटलं तर हे चांगले करोडपती अब्जोपती आहे. जसे आपले हे साहेब कोण चावडा साहेब, खूप काय त्यांची तारीफ करायची. दाता लोक आहे, नेहमी आमच्या आश्रमामध्ये यायचे आणि कधी बी ते आम्हाला दान द्यायची. यांची पत्नी काय खूप म्हणजे शेवटी आपलं पुण्यच घेऊन जाणार. काय तर मी तुम्हाला विनंती आहे, आणखी वाढदिवस करतात आमचे पिंपळकर साहेब, एकटेच येतात. हां एकटेच येतात, आम्ही एकटेच त्यांचे वाढदिवस नाही, पत्नीला आणत नाही. काय कारण की कर्म वाढदिवसाच्या हर एक वेळात मदत बी देतात, वाढदिवसाच्या मसाला भात पण देतात आणि शेवटी एकटीच येतात ते. काय तर मी तुम्हाला आणखी विनंती करते, तुम्ही या सोबत जे तुमचे दोस्त भाई आहेत त्यांना सांगा की मदत इथे द्या, रंजल्या गांजल्याची सेवा करायला. कारण की आता आम्हाला आमच्या बाथरूममध्ये दरवाजे नाही आहे, संडासामध्ये दरवाजा नाही. तुमच्या घरचा तुटला फुटला दरवाजा असं तर तो घेऊन सेने एक मिस्त्री आणा, लावून द्या, तो एक समाजकार्य करा. हे माझे तो लोक नाही आहे, कारण की हे बेसारे लोक आहे. तुम्ही मला सहकार्य करू शका. काय तुमच्या घरी काही बी तुटलं फुटलं असेल इथं आणा, इथं लावून द्या. कारण की हे उघड्यावर झोपतात, उघड्यावर आंघोळ करतात, उघड्यावर संडास करतात. काय नाहीतर मग इकडे जाऊन करतात. शेवटी मी सोनूबाई एकटी काय काय करू. काय तर आपलं समजून मग इकडे का आपल्या वरोळ्या शहरामध्ये खूप पैसेवाले आहे व पैसा एवढा आहे की त्या काही लोकांच्या घरी पैशाला उधरी लागत आहे. काय आहे की नाही, खरं आहे की नाही, पण शेवटी काही घेऊन नाही जातो, शेवटी कर्मच घेऊन येतात. काय एक कहावत आहे ना, रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले जो ती साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. जो रंजल्या गांजल्याची सेवा करणार तोच स्वर्गवासी जाणार, नाही तो पाप हे इथंच भोगून द्यावं लागते. आणि सर्व विचारवंत लोक आहात, सर्व समजदारीचे लोक आहात. काय आणि शेवटी आपल्याला कसं जगायचं आहे, काय जगायचं आहे ते सर्व समजून घ्या आणि इथे येत जा. सोनूताईला थोडासा सहारा देत जा आणि आपलंच समजून इथं थोडंसं व्हिजिट पण देऊ शकता इथे. एवढंच मी बोलते आणि माझा सत्कार केला तर तुमचा मला धन्यवाद करायचा आहे. काय एवढंच मी 2 शब्द बोलून माझं भाषण समाप्त करते. चूक बोल भल्यास माफ करतो. ठीक, जय हिंद, जय भारत. धन्यवाद ताई, आपण आपलं मनोगत व्यक्त केलं, आमच्यापरी आभार व्यक्त केला, आपले अनेक अनेक धन्यवाद. विशेष म्हणजे सोनूताईंनी ATG कलम मंजूर केला आहे, त्या प्रित्यर्थ त्यांचं परत एकदा सहाय्याने स्वागत करावं. ATG कलम मंजूर करणे म्हणजे काय हे राजूरकर साहेब सगळ्यात जास्त समजू शकतात, बाकी आपण लोक समजू शकतो सगळे. या निमित्ताने आपल्यातले जे काही हिरे आहेत, प्रगट दिनानिमित्त त्यांचाही प्रगट झाला आहे. जे चुपचाप येऊन इथले भेट देऊन जातात, आपला वाढदिवस साजरा करून जातात, त्यांचासुद्धा उल्लेख सोनूताईंनी आपल्या भाषणात केला आहे. त्यांच्या नावाने एकदा टाळ्या वाजवा. या प्रसंगी चावडा साहेब आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी आपल्यास विनंती करतो. श्रद्धांजलि और आज के कार्यक्रम के जो गेस्ट और अपने अभियंता भाई बहन हो, मुझे अच्छा हाँ चलो हिंदी में चलेगा? हाँ हिंदी में, मराठी में चलेगा. ठीक है. आज ये प्रसंग अपन यहाँ कर रहे हैं, ये मेरे ख्याल से बड़वा तालुका के लिए पहली बार अभियंता दिन, क्योंकि मैं जब से जॉब में लगा हूँ तब से अभियंता दिन चंद्रपुर में करते थे. अपने आज ये प्रोग्राम किया उनके राजपूत साहब की मदद से, बहुत डॉक्टर साहब ने अच्छा उसमें सहभाग किया. हमारे अच्छे गेस्ट आए, उनका भी धन्यवाद है. बाकी सबको मालूम है, बोल रहे मुझसे आदत भी नहीं है, थोड़ा प्रॉब्लम भी है बोले,
चल मुझे संजय ने बोलने की अनुमति दी, उसका आभार। धन्यवाद सर. सोनूताईंचा आग्रह आम्हाला मोडता येणार नाही. कृपया बघेले साहेब समोर यावे, आपले मनोगत व्यक्त करा. भारतरत्न सर मोक्षगुंडम सरांना अगोदर अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष असलेले निगुणकर साहेब आणि राजूकर सर आणि आजच्या सत्कारमूर्ती सन्माननीय त्यांचा आपण सन्मान केला अशा सुनबाई येवले सर. मी इथं वर्षातून 2-3 वेळा येत असतो, पण मला असं वाटते की सुनबाईने जे काम केलेलं आहे ते कदाचित त्या मनाचे इंजिनियर आहेत. आपण इंजिनियर डे साजरा करत आहोत, त्या मनाचे इंजिनियर आहेत. आपण त्या बिल्डिंगा बांधतो आणि त्याचा आराखडा तयार करतो. त्यांनी समाजाला चाकोरी बंद कसं ठेवायचं आणि रंजल्या गांजल्याना एकत्र कसं आणायचं, त्याच्यामध्ये त्या खरंच त्यांच्यावरची PhD करायला लागेल आम्हाला. आणि येणाऱ्या याच्यामध्ये जसं लोक PhD करतात महात्मा गांधीवरती, रामदेव बाबावरती आणि तुकडोजी महाराजांची PhD, तसं आम्हाला येणारी पिढी ही सुनबाई येवलेवरती PhD करेल यात शंका नाही मला. कारण की हे जे स्थळ आहे हे खरंच एक मरुभूमीमध्ये झालं होतं आणि त्याने एक स्वर्गासारखं एक रूप आणलेलं आहे. आणि इथं जे लोक राहतात, ज्यांना पृथ्वीवर आणि गावामध्ये जे राहायला लोक तयार नसतात, अशा लोकांना आपल्या उदराशी ठेवून त्यांचं संगोपन करतात. याचं खूप आम्हाला कौतुक आहे आणि असंच कार्य त्या करत राहावं ही त्यांच्या परमेश्वर अशी सद्बुद्धी देव. एवढंच बोलून मी आजच्या या दिवशी त्यांना एक बळ देण्यासाठी परमेश्वर प्रार्थना करतो आणि मी इथंच थांबतो. आमच्या सगळ्यांच्या याच अपेक्षा आहेत की सोनूताईंचं हे कार्य असंच वृद्धिंगत व्हावं आणि त्यांच्या हातून जास्तीत जास्त वृद्ध, अपंग, मनोरुग्ण लोकांची सेवा घडो. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी राहील. यानंतर श्री राजूरकर सर आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. सर्वप्रथम सर्व उपस्थित अभियंत्यांना राष्ट्रीय अभियंता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर मुख्य गुणम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनी साजरा होणारा हा राष्ट्रीय अभियंता दिन, या अभियंता दिनाच्या कार्यक्रमानिमित्त इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पिंपळी शेंडे साहेब, ज्यांच्या परिसरामध्ये आपण हा कार्यक्रम घेतो आहे अशा सोनूताई आणि त्यांचा हा जो वृद्धाश्रम आहे त्या परिसरामध्ये आपण हा कार्यक्रम घेतो आहे अशा सोनूताई, इथे उपस्थित असलेले सर्व अभियंता, कार्यक्रमाचं आयोजन करणारे माझे मित्र श्रीमान ढोकसर, श्रीमान राजपूत साहेब, सर्वप्रथम मी या राजपूत साहेबांचा आणि ढोकसाहेबांचा मी आभार मानून घेतो. सहज झालेल्या एका चर्चेतून त्यांनी घडवून आणलेला हा कार्यक्रम, त्याला साक्षीदार आहे बघेल साहेब, माझे शेजारी आहे, मित्र आहे, आणि त्यातून हा जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केला सोनूबाईंच्या वृद्धाश्रमात आणि त्यामध्ये त्यांनी मला वक्ता म्हणून बोलवलं, त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. राष्ट्रीय अभियंता दिन का साजरा केला जातो त्याची पार्श्वभूमी काय आहे जर आपण बघितलं, खरं तर ते स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेलेले अभियंता. आपल्या देशाला एक उज्ज्वल असा इतिहास आहे, पण मधल्या काळामध्ये या देशामध्ये एक अधोगती पाहिली गेली आहे. आणि त्याच काळामध्ये जेव्हा विकासाच्या वाटा बंद होत्या आणि त्या काळामध्ये स्वतःच्या कल्पकतेने घडवलेले इंजिनिअरिंग स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांनी जो दिला
त्याचीच परिणिती आहे की आज आपण त्यांनी तयार केलेले मॉडेल आपण इरिगेशनमध्ये जलसिंचनाचा जो एक पाया त्यांनी भरला त्याचाच आपल्याला आज लाभ मिळतो आहे. आणि त्यांच्या त्या कार्याची दखल घेऊन त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याकरता आपण त्यांचा हा 15 सप्टेंबर हा जन्मदिवस आपण दरवर्षी अभियंता दिन म्हणून साजरा करतो. त्याआधी त्यानंतरही बरेच अभियंते झाले होत आहे. आजही अभियंता हे बरंच मानाचं आणि मोठं पद आहे. प्रत्येक आई वडील आपला मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियरच बनावा असं स्वप्न बघतो. पण या इंजिनियरच्या जबाबदाऱ्यांबद्दल जर बघितलं तर हा एक कल्पक असता माणूस आहे. कोण आहे हा इंजिनियर? हा स्वतःच्या कल्पकतेने सुंदर जग बनवणारा एक कलाकार आहे. आणि ही कल्पकता असेल तरच तो त्या क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं करू शकतो. आज देशाचा विकास जो आहे, आपण एक विकसनशील देशामध्ये आहे, आपली वाटचाल विकसित देशाकडे होत आहे. आणि जेव्हा आपण 2047 मध्ये विकसित देश हो अशी एक संभावना व्यक्त करतो, त्याच्यात जर कुणाचा सर्वात मोठा वाटा असेल तर तो अभियंत्याचा असेल. आणि अशा या अभियंत्याप्रती आदर व्यक्त करण्याकरता आणि त्याच्या कामाची उजळणी करण्याकरता हा अभियंता दिवस साजरा केला जातो असं माझं तरी मत आहे. आणि केवळ हा दिन अभियंत्यांनीच साजरा करावा या मताशी मी सहमत नाही. मित्र, मी पेशाने शिक्षक आहे आणि पात्रतेने मी अभियंता आहे. माझ्या करिता दोन्ही दिवस तेवढेच महत्त्वाचे आहे. आणि योगायोग असा की सप्टेंबर महिन्यामध्येच शिक्षक दिनही साजरा होतो आणि अभियंता दिनही साजरा होतो. मी मुळात म्हटलं तर अभियंता आहे. अजून माझातला जो अभियंत्याचा पिंड आहे तो अजून गेलेला नाही. मी जरी पेशाने शिक्षक आहे, शिक्षकी पेशामध्ये मी इंजिनिअरिंगचं शिक्षण देतो. शिक्षक आणि अभियंत्यामध्ये फरक काय आहे? शिक्षक हा व्हॅल्यू एज्युकेशन्स देतो. कशासोबत? कौशल्यासोबत, स्किलसोबत. इंजिनियर्स हा जीवनामध्ये त्या कौशल्याचा वापर करतो आणि देशाची प्रगती घडवून आणतो. पण तिथे त्याला त्या नैतिक मूल्याला जपण्याची किती गरज आहे हे सुद्धा त्याला त्या ठिकाणी सांगलं जातं, शिकवलं जातं शिक्षण घेत असताना. आणि त्याचा तो तिथे फायदा करून घेतो. मला दोन्ही गोष्टीचा एक काय म्हणतो आपण ताळमेळ किंवा संबंध साधता आला आहे. मी माझ्या परीने त्या दोन्ही गोष्टी साधत आहे. एक शिक्षक म्हणूनही माझी भूमिका आणि एक अभियंता म्हणूनही. क्षेत्र बरंच आज झपाट्याने बदलत आहे. इंजिनिअरिंग सेक्टरमध्येही बदल झाले आहे. केवळ हा एक तांत्रिक भाग न राहता तो आता त्याची व्याप्ती वाढवून तो सोशल इंजिनिअरिंगकडे, तो ॲग्रो इंजिनिअरिंगकडे गेलेला आहे. हे सुद्धा त्याचे काही महत्त्वाचे घटक झालेले आहे इंजिनिअरिंगचे. आणि देशाच्या विकासामध्ये जर कुणाचा वाटा जर सर्वाधिक असेल तो इंजिनिअरचाच असणार आहे. कारण सर्जनशीलता त्याच्याजवळ आहे. माणूस हा 64 कलेचा देव आहे म्हणजे साधक आहे. पण या 64 कलांमध्ये मगा बोलताना राजपूत साहेब जे बोलले की आपल्या गावात काम करणारा सुतार असो की लोहार असो हाही एक इंजिनियर आहे. ही गोष्ट 100% सत्य अशी आहे की आपली जुनी जर आपली अर्थव्यवस्था पाहिली तर हे गावभिमुख होती. म्हणजे एका गावापुरती मर्यादित होती. अर्थव्यवस्था अतिशय चांगली होती. मी त्याचा पुरस्कर्ता आहे मताप्रमाणे. मी कोणत्या बाकी टीकात्मक बोलण्याकरता नाही आहे. का बरं म्हणतो की तेव्हा एका 12 बलुतेदाराला चालवणारी ती एक अर्थव्यवस्था. आणि 12 बलुतेदार का होते तर ते त्या गावातले इंजिनियर्स होते. कोणी लोहार काम करत होतं, कोणी सुतार काम. त्यांच्या जो एक अकॅडमिक एज्युकेशन नव्हतं, शैक्षणिक पात्रता नव्हती, वारसाने मिळालेली वडिलांकडून मुलाला मिळालेलं ते शिक्षण होतं. पण तेही शिक्षण तेवढंच महत्त्वाचं जेवढे हे अकॅडमिक शिक्षण महत्त्वाचं आहे. काळासोबत आलेले हे बदल आहे. इंग्रजांना त्यांच्या गरजेप्रमाणे लागले, त्यांनी मॅकलेच्या माध्यमातून ती शिक्षण प्रणाली आणली. काळानुसार आता आपण त्यात बदल करतो आहे. पण ते बदल आपल्या नव्या पिढीपर्यंत पोचवून पुन्हा एकदा त्यांना स्किल बेस्ड एज्युकेशन जे आहे नव्या शैक्षणिक धोरणामध्ये ते आलेलं आहे. त्याचा मी इथं वाहपो याकरता करतो आहे की आता केवळ तो एक इंजिनियर आहे, केवळ तो एक डॉक्टर आहे
की केवळ तो एक CA आहे हे महत्त्वाचं राहिलेलं नाही. जुन्या काळामध्ये वडील त्याला प्रशिक्षित करत होता तेव्हा एक उत्तम तो कारागीर बनत होता. एक ताजमहल बनला, एक कोणार्कचं मंदिर बनलं, दुसरं का बनलं नाही? कारण त्याचंच होतं की ते स्किल त्या व्यक्तीजवळच होतं, त्याला दुसरं नाही बनवता आलं. ते स्किल तेवढं उच्च दर्जाचं होतं. आपला देश त्याचा एक वारसा घेऊन आहे, हेरिटेज आहे आपल्या देशाला. आताही पुढे जाऊन आपण स्किल बेस्ड एज्युकेशनची जेव्हा गोष्ट करतो तेव्हा या गोष्टीमध्ये या सर्व गोष्टींचा समावेश होतो. आणि विद्यार्थ्यांना जर त्याकरता आपल्याला मोटिवेट करायचं असेल तर त्यासाठी उत्तम जर दिवस कोणता असेल तर तो अभियंता दिन आहे. या निमित्ताने शाळेत, गावात दिवस नाही तर सप्ताह साजरा होणे हे फार काळाची गरज आहे. मुलं अर्थार्जनाकरता शिक्षण घेत आहे, ज्ञानार्जनाकरता शिक्षण घेत नाही आहे. आमच्या काळात म्हणजे मी जर म्हटलं की 35 वर्षाआधी आम्हालाही तीच गरज होती. कारण पहिले पोटाचा विषय होता, मग बाकीचा विषय होता. आज आपण इथे का बरं जमलो आहे? कारण आज आमची पोटं भरलेली आहे. आज आम्हाला कळत आहे की आम्ही आता आमच्या समाजाला काहीतरी देणं लागतो आहे. ते आम्ही करू शकत नाही, ते या सोनूबाई करत आहे. सोनूताईंनी जे केलं आहे ते आपल्या क्षमतेत नसलेली गोष्ट आहे. अशा या व्यक्तींना आज प्रोत्साहित करणे ही सुद्धा एक गरज आहे. फुल नाही, फुलाची पाकळी आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहे या माध्यमातून. आणि अशा एका उत्तम परिसरामध्ये आपल्याला येऊन त्यांचा सहवास आपल्याला भेटतो आहे ही सुद्धा आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे आज आपण एक इंजिनिअरिंग सेक्टरच्या मदतीने सेक्टरमध्ये काम करून देशाचा विकास साधतो आहे. आणि एक आपण सोनूताईंच्या या वृद्धाश्रमात, महिलाश्रमात येऊन जी काही आपण थोडीफार त्यांना मदत करू, आपण एक सोशल इंजिनिअरिंगचं क्षेत्र किंवा त्या क्षेत्रात काम करतो आहे ते साधत आहे. त्यातून आपण समाजाचं काही तरी देणं जे आहे ते परतफेड करतो आहे, ते देणं लागतं ते करतो आहे. ही आपली फार मोठी गोष्ट आहे. आणि हे केवळ आपल्यापुरती मर्यादित न राहता हे एका विशिष्ट वयोगटाला म्हणजे तरुण युवा पिढीलाही या गोष्टींची माहिती करून देणे, त्यांना सुद्धा या गोष्टीकरता प्रवृत्त करणे हे जर आपल्याकडून घडलं, तुम्ही म्हणाले की आजच्या या अभियंता दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाची म्हणजे पूर्तता झाली, आपला हा कार्यक्रम सफल झाला. आज ही सुरुवात आहे, याचं एक मोठं स्वरूप भविष्यात बघायला मिळेल. आम्ही मधात एक दिवस फिरता माझे राजपूत साहेब, ढोक साहेब आणि आज इथे उपस्थित नसलेले कुवाड साहेब हे रोजची फिरण्याची मित्र आहे, फिरणारे. पोळ्याच्या दिवशी अचानक त्या दिवशी आमच्यासोबत बघेल साहेब होते, हेही सुद्धा आमच्यासोबत फिरायला आले. आणि चर्चेत निघालेल्या एका गोष्टीतून की आनंदवनाच्याच परिसरात फिरत असताना त्यांचं ते कार्यक्षेत्र बघतो आणि रोज मला अभिमान आहे. मी वरोऱ्याचा प्रॉपर नाही, मी बाहेरचा आहे, पण मला वरोऱ्यात आल्यानंतर मला या दोन गोष्टी चांगल्या वाटतात की जे आपण करत नाही ते केलं आहे. टीका करायला फार सोपं काम आहे, टीका कोणीही करू शकतो, पण करण्याची जी ताकद पाहिजे ती आपल्यात आहे का? पैशाची मदत कोण करेल, परिश्रम कोण घेईल? तर ते काम या लोकांनी केलं आहे. तिकडे बाबांनी केलं काम, इकडे सोनूताईंनी केलेलं काम. मी त्यांची तुलना करतो याच्यातला भाग नाही, पण हे काम खरंच कौतुकास्पद आहे, अतुलनीय आहे. आणि यासाठी मी सोनूताईला खूप खूप धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो की हे काम तुमचं असंच पुढे चालू राहील. आमच्याकडून जेवढी मदत होईल तेवढी आम्ही करू. तुम्ही माझ्याकडे दरवर्षी येतात ताई. आणि ATG बद्दल मीच तुम्हाला सुचवलं होतं की ATGची सुरुवात तुम्ही ते करा, चैतन्यनगर. हां, आणि तुम्हाला हा जो पर्याय मी सांगितला होता की पैसे मागायला तुम्ही दारोदारी जाता, तुम्ही आम्हाला मला पायाला हात लावल्याला आवडत नाही, ते येतात. मी म्हटलं ह्याच्यापेक्षा लोकांना तुम्ही त्याच्या बदल्यात काही देऊ शकते. ATG हा एक चांगला माध्यम आहे, लोकांना म्हणजे आपला स्वार्थही आहे परमार्थही आहे. दान केल्याचाही एक समाधान आहे, आपली त्याच्यातून काहीतरी परतावा मिळतो त्याचाही आपल्याला आनंद आहे. तर त्यांनी ते केलं, उत्तम, छान झालं ते तुम्ही केलं. आणि अशा या कामाची आज एवढी मोठी म्हणजे भव्यता मला जाणवत आहे. मी पहिल्यांदाच येतो आहे. तुम्ही दरवेळेस मला म्हणायची, माझ्या मिसेस येऊन गेल्या ममता जी मुदोळकर आहे त्यांच्यासोबत वगैरे येऊन गेले आहे वाढदिवसाच्या वेळेस, पण मी काही आलो नव्हतो म्हणून त्यांना सहज बोललो आणि हा योग यांनी घडवून आणला. म्हणजे असं तुम्ही आलो नाही, म्हणजे त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की ठरवणं आणि घडणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि यांच्या निमित्ताने का नसो आज मला इथे यायला मिळालं.
मला समाधान वाटतं आहे की मी आज तुमच्या या आश्रमाला भेट देऊन तुमचं कार्य बघू शकलो. धन्यवाद आयोजकांचे, धन्यवाद सोनूताईंचे, आणि पुन्हा एकदा सर्वांना मी आजच्या इंजिनियर्स डेच्या शुभेच्छा देतो आणि इथे माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. इथे यजमानही आपण आहोत आणि मेहमानही आपणच आहोत. आणि या सगळ्या ठिकाणी एका चांगल्या चर्चेतून आणि चर्चेच्या माध्यमातून विचारांच्या आदानप्रदानातून जे काही घडतंय, एखादी साधीशी गोष्ट जेव्हा तुम्ही येऊन त्यांना सांगितली की ATG काय असतं, त्याची ताकद काय आहे, हे समोर त्यांना कळेल. तर विचारांचे आदानप्रदान व्हायला पाहिजे आणि त्यातून अनेक चांगल्या गोष्टी घडतात. हेच या कार्यक्रमातून आपल्याला इथे दिसून आलं आहे. राजूरकर साहेबांनी त्यांच्या शिक्षकी पेशाला अनुसरून एक मार्गदर्शन आपल्याला इथे केलेलं आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री इवान पिंपळशेंडे साहेब, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे आणि आपले मार्गदर्शनात्मक 2 शब्द आम्हाला सांगावेत. सर मोक्षगुंडम विशेषरया, बाकी तर म्हणजे राजूरकर साहेब, ताई आणि सगळे मित्रमंडळी, आज अभियंता दिनाची जी कल्पना काढली काही लोकांनी आणि त्याच्यामुळे आपण हा दिवस चांगला करून राहिलो इथे आणि चांगल्या ठिकाणी, योग्य ठिकाणी. त्याच्यामुळे सगळ्यांना धन्यवाद. डॉक्टर चुकला तर त्याच्यामुळे एक रुग्ण मरण पावतो. डॉक्टरकडून चूक झाली तर एक रुग्ण मरण पावतो. अभियंत्याकडून चूक झाली तर शेकडो मरू शकतात, हजारो मरू शकतात. त्याच्यामुळे अभियंत्याचं महत्त्व अधोरेखित होते, कारण त्याला चूक करणं क्षम्य नाही असं आहे. आपले जे आद्य अभियंता आहे म्हैसूर प्रांताचं, बरंचसं त्यांनी बाकी भारतातही काम केलेलं आहे. त्यावेळेस असं भारतरत्न फुकट असं काही मिळत नव्हतं. आजकाल मिळू शकते. त्यांना भारतरत्न दिलेलं आहे गव्हर्नमेंटनी, ते त्यांच्या कर्तृत्वावरून दिलेलं आहे. एका ट्रेनमध्ये प्रवास करत होते तर त्यांनी ट्रेन थांबवून टाकली. सगळे लोक त्यांच्यावर खूप चिडले. तर त्यांनी सांगितलं का तुम्ही 100 मीटर अंतरावर, इथं थोड्याच अंतरावर आपला ॲक्सिडेंट जबरदस्त झाला असता, तुम्ही चालात. मग सगळे लोक घेऊन तिथं गेले तर ते पटरी वगैरे काहीतरी फॉल्ट होता त्याचा. त्यांना असं म्हणजे त्यांनी नुसतं त्या ध्वनीवरून त्याची हे केली त्यांनी आणि लगेच त्यांनी ॲक्शन घेतली. पहिल्यांदा लोक सगळे चिडले, पण नंतर धोतीत असलेला मनुष्य, साधा मनुष्य, यांना आपली ट्रेन बंद केली. असं म्हणजे महान व्यक्तिमत्व होतं, त्याच्याबद्दल काही सांगण्याचं हे नाही. पण हे अभियंता दिनाची कल्पना काढली आणि सगळ्यांनी मिळून जे अभियंता दिवस साजरा करण्याचं आयोजन केलं त्याबद्दल सगळ्याचे सगळ्यांना अभिनंदन करतो सगळ्यांचे. आणि मला अध्यक्षस्थान भूषवायला आपण सांगितले त्याच्याबद्दल आपल्या आयोजकांचे आभार मानून 2 शब्द संपवतो. या प्रसंगी आता कार्यक्रमाचा समारोप करताना एक गोष्ट अजून एक जाणवते की डॉक्टर मिस्टेक्स मे बी बरीड इन द ग्राउंड बट इंजिनियर मिस्टेक्स आर नॉट. हे एक अतिशय चांगलं वाक्य बऱ्याच ठिकाणी म्हणण्यात येते. त्याचीच प्रति पिंपळशेंडे साहेबांचं आज जे बोलले त्याचंच हे एक प्रेस फार वर्षापूर्वी झालं आहे. लोकसाहेब आपले यांना विनंती आहे की त्यांनी इथे यथोचित आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम हाती घ्यावा. त्यानंतर एक फोटो सेशनचा कार्यक्रम करूया. त्यानंतर इथे आपण जी व्यवस्था केलेली आहे की आपण फळझाडांचा लागवड करणार होतो ते कार्यक्रम करू. त्याच्यानंतर कार्यक्रमाचं सांगता होईल. लोकसाहेब. भारतरत्न सर विश्वेश्वरय्या, आदरणीय मंचासमोरील सर्व मान्यवर,
माननीय श्री चावला साहेबांनी आम्हाला फिरताना ही कल्पना सांगितली की आपण एक गेट टुगेदर करावं. आपले जे मित्रमंडळी आहे यांनी एकत्र बसावं, चर्चा करावी. आज हे चर्चा करावी या छोट्याशा कार्यक्रमाला एकदम भाषणाचं याचं स्वरूप आलं. पण मला वाटते आपल्या सगळ्यांना अनपेक्षित झालं पण आवडलं असावं. माननीय राजूरकर सरांनी, बघेले सरांनी जे फिरताना ही कल्पना काढली, तर तुम्ही काढली, पण आम्ही नुसतं विचार काढल्याने होत नाही. आम्हाला लोकांच्या सहकार्याशिवाय ही कल्पना, मला जर आभार या सगळ्या आमच्या 20-25 लोकांची मानायची आहे. नुसतं आम्ही कल्पना ठेवली, झाडे साहेब, पिंपळ शेंडे मॅडम, अमित लाहोटी, अशा सगळ्यांनी भरून आम्हाला, बस आम्हाला काही विचारत सुद्धा नाही की तुम्ही काय कार्यक्रम करता. फटाफट लोकांनी अर्थात आर्थिक, आम्ही इथले सगळे लोक, चावला साहेब स्वतः म्हणाले की मी एकटाच हा कार्यक्रम करीन, पण तसं आपण करायचं नाही, सगळा खर्च मी एकटा करीन. पण आमचं सगळ्यांचं छोटं छोटं तरी योगदान असल्याशिवाय त्या कार्यक्रमाला आपलं हे लागत नाही. तुम्ही मंचावरच्या सर्वांचं आभार मानण्याआधी या सर्वांनी जे मला 20-25 लोकांनी आम्हाला, राजपूत साहेबाला फटाफट जे मदत केली आणि बळ दिलं, त्यांचं मी सर्वात प्रथम आभार मानतो. माननीय सोनूताई येवले मॅडमला आम्ही भेटायला आलो होतो, त्यांना मी त्या दिवशी आलो, मी आणि बघेल सर. तोपर्यंत आमचा कार्यक्रम मॅडम रूपरेषा ठरवली नव्हती. आम्ही माफी मागतो तुमची, आम्ही तुम्हाला काही कल्पना दिली नाही की आमचा असा कार्यक्रम तुमच्याकडे होणार आहे. कारण की आम्ही फक्त पाहणी करून गेलो आणि मग आम्ही आमच्या सहकार्यांशी चर्चा करून मग असं ठरवलं. आणि आमच्या सहकार्यांनी अत्यंत आनंदाने आणि आवडीने म्हटलं की आम्हाला हा चांगला क्षण आज तुमच्यामुळे लाभत आहे आणि तुम्ही आम्हाला सहज जागा उपलब्ध करून दिली. आम्हाला तुमच्यामुळे पुण्यकर्म लाभलेलं आहे की आज आम्ही या लोकांच्या सहवासात आणि फुलाची पाकळी आम्ही तुमच्यासोबत करू शकतो. तर मी तुमचे फार फार आभार मानतो. माननीय राजूरकर सर हे नांदेड इथून अभियांत्रिकी क्षेत्रात आमच्यापेक्षा आधी इंजिनियर झालेले आहेत. ते आमच्यापेक्षा उच्च शिक्षित आहेत, ते BE डिग्री प्राप्त आहेत. ते आम्ही फक्त त्यांना प्राध्यापक समजत होतो, पण ते स्वतः इंजिनियर आहेत. आपण इंजिनियर म्हणून काम करून आपल्या पोटापुरता पैसा कमवतो, पण ते आपल्यासारखे अनेक इंजिनियर रोज वर्गात शिकवून घडवत असतात. त्यांचं मोलाचं कार्य आहे. मुख्य म्हणजे ते आम्हाला आर्थिक क्षेत्रात, शेअरबद्दल त्यांचं ज्ञान अगाध आहे. निवड त्यांच्या क्षेत्रातलंच नाही, ते इतर क्षेत्रात त्यांचा व्यासंग फार मोठा आहे. आणि याची मला जाणीव असल्यामुळेच आम्ही त्यांना, राजपूत साहेबांनी म्हटलं की यांच्यापेक्षा चांगले वक्ते आणि चांगले मार्गदर्शक आपल्याला मिळू शकत नाही. आणि मला वाटते आमच्या विचार हा सार्थक होता. आपल्या सर्वांना त्यांचं म्हणजे ज्ञान आवडलं असं मला निश्चितच वाटतं आहे. आणि सर, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं आज आणि भविष्यातही करत राहाल, असे प्रसंग आपण घडवलं असं. आणि आम्हाला आमच्या कौटुंबिक आणि सगळ्या वैयक्तिक जीवनामध्ये नेहमी वरिष्ठ आणि श्रेष्ठ राहिलेले पिंपळ शेंडे साहेब आणि चावडा साहेब यांना आम्ही आमचे वडील गुरु मानतो. ते आज आमच्या अध्यक्षस्थान स्वीकारलं त्यांनी आणि ते आपला इथं आमच्या आधी कार्यक्रम करत असतात हे आम्हाला ऐकून आम्हीच त्यांच्यापेक्षा किती लहान आहोत याची आम्हाला जाणीव झाली. सर, तुम्ही आमच्या अध्यक्षस्थान स्वीकारलं. चावडा साहेबांची कल्पना मी पुन्हा तुमच्यासमोर आज प्रसंग माहीत आहे म्हणून सांगतो की त्यांचं म्हणणं होतं असं कार्यक्रम घेण्यापेक्षा आपण महिन्यातून एकदा एकत्र बसत जाऊ, कुठेतरी जेवणाचा कार्यक्रम करू, त्यानिमित्ताने एकत्र येत जाऊ, टेबलवर जे बिल येईल ते त्याच वेळेस कॉन्ट्रीब्युशन करून देऊ, पण वर्गणी करू. मला वाटतं त्यांची ही कल्पना चांगली आहे. आपण सगळेजण याच्या पुढे आम्ही तसा मेसेज टाकू याच ग्रुपवर, एखाद्या ठिकाणी जेवायला एकत्र जमू आणि अशाच विचाराचं आदानप्रदान होईल. चांगलं वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन मिळेल, एखादं चांगलं काम होईल. आम्ही सर याच्या आधी सेवाभावी पद्धतीने करण्यासाठी आनंदवनमध्ये इंजिनियर्स डे केला होता. हां, आणि तिथं आम्ही कोहाडे साहेब वगैरे आम्ही होतो, त्यांनी इन्व्हर्टर वगैरे आम्ही तिथं दिलेलं होतं त्या संस्थेला. यावेळेस आता दुसरा कार्यक्रम आमचा इथं झाला आणि त्यावेळेस आम्ही जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांनी केला होता. पण सर, काही जे मनापासून अभियंते आहेत अशा चांगल्या कार्यक्रम सपोर्ट करणारे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यातलं एक नाव म्हणजे श्री डोमकाळे साहेब. डोमकाळे साहेब मला आठवते, त्यांनी त्या कार्यक्रमाला आलं होतं. आम्हाला अचानकच आले होते, तर निमंत्रण देऊन काही लोक आले नाही, पण निमंत्रण न देता ते आले होते. मी त्यांचा मुद्दाम नामोल्लेख करतो. मी सर तुमचा फार फार आभारी आहे. अमित भाई आणि आपण सगळेच आमचे नेहमी सोबती आहातच. तुम्हाला अमित भाईसारख्या मोठ्या माणसाला आभार म्हणून मी त्यांना लहान करू इच्छितो. सर, असेच प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही आमच्या येत जा. आणि आता आपण मी राजपूत साहेबाकडे मंच सोपवतो. पुढे सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर
आपण सगळे स्टेजच्या मागे येऊन एक ग्रुप फोटो काढूया अशी मला आपल्या सगळ्यांना विनंती करावीशी वाटते. तुम्ही बसला आला तरी चालेल ना, कारण आम्हाला फोटो चांगला येईल आमचा. हो, आता मग आणि यानंतर मला एक असं वाटतंय की सोनूताई ज्या काही मतिमंदांसोबत राहतात आहे त्यांच्यासोबत सुद्धा एक ग्रुप फोटो काढावी काय असं मला वाटतंय. सर येत आहे का सर? अरे मैं शेअर कर दूंगा ना फोटो. करता येईल ना, तुम्ही बोले सगळे येत आहे ना पूर्ण. आणि व्यवस्थित घे जवळून, जेवढ्या जवळून घेता येईल तेवढ्या जवळून घे, कारण मग चेहरे ओळखू येत नाही बरं. बॅनर आलं पाहिजे, बॅनर आलं पाहिजे खालचा अभिनेत्री. बॅनर येत आहे बस. थोडा लांबून घेतलं, लांबून घ्या म्हणजे काम जाईल. ठीक आहे, ठीक आहे. अरे 2-3च फोटो काढ, पण चांगले काढतात. इतके काढतात की मग कट करताय कोणतं काढायचं त्याचं. 2-3च आले. मला अजून एक विनंती होती की ह्या ज्या काही मतिमंद मनोरुग्ण लोकांसोबत सोनूताई इथे राहतात आहे त्यांच्याकडे 5-7 जण बोलवावे आणि त्यांच्या सोबत आपण फोटो काढावा.